हरिओम. मी प्रियावीरा अजय सिंह परब, बोरिवली पश्चिम उपासना सेंटर. माझं शिक्षण BSc ग्रॅज्युएट झाली आहे मी, आणि मी इंडियन नेव्हीमध्ये सर्व्हिस करते. ॲज अ क्लेरिकल पार्टमध्ये आहे मी, बॅक ऑफिसमध्ये. माझा अनुभव सांगायचा आहे. साधा छोटा आपल्या सगळ्यांचे जे नेहमीचेच प्रश्न असतात, जसं नोकरी आणि घर, हाच माझा अनुभव आहे. आपल्याला मध्ये माहिती आहे रिसेशन आलेलं, अमेरिकेमध्ये मंदी आलेली. मी त्यावेळेला प्रायव्हेटमध्ये नोकरी करायची. तर माझी नोकरी त्यावेळेला गेली. मी तेव्हा घरी होती. मी 2000 सालापासून यायला लागली आहे बापूंकडे. माझी आई जायची बापूंच्या प्रवचनाला. आधी ती जायची त्यावेळेला आम्ही, म्हणजे माझा तिला विरोध नसायचा, पण मला काही एवढा विश्वास नव्हता बापूंवरती की चला आई जाते ना, तिला विरोध नसायचा. पण माझे बाबा आणि माझा भाऊ, त्यांना अगदी प्रखर विरोध होता त्यांचा की हे काय कुठल्या बुवाच्या मागे लागली आहे, बापूंच्या मागे लागली आहे. म्हणजे त्यांना ते पटायचं नाही आणि त्यांचा विरोधही असायचा. पण मी काही विरोधात नव्हती तिच्या, की ठीक आहे ती जाते तर तिला जाऊ दे. एकदा मला आई घेऊन गेली तिकडे. त्यावेळेला मी कॉलेजमध्ये होती. प्रवचन ऐकलं बापूंचं, छान वाटलं. पण म्हणजे ठीक आहे, तितक्यापुरता छान वाटलं. कॉलेज झालं, त्याच्यानंतर मला बरेच दिवस नोकरी नव्हती. तर त्यावेळेला 2000 साली जगन्नाथ उत्सव होता. तर त्यावेळेला आम्हाला म्हणजे प्रवचनाला मी जायची तेव्हा फॉर्म भरून घेतले की कोणाला वेळ असेल, म्हणजे जे वेळ जास्तीत जास्त देऊ शकतात त्यांनी तिकडे ह्याच्यासाठी यावं, सेवेसाठी यावं. तेव्हा मी फॉर्म भरून दिला. माझं नाव आलं सेवेसाठी. आणि मी म्हणजे मी घरीच होती, त्यामुळे मग आम्ही तिथे रोज सेवेला जायचो. जवळजवळ महिनाभर आधी आम्ही दिवसभर, जसं मी सकाळी ऑफिसला जायची, संध्याकाळी घरी यायची, तसं आम्ही तिकडे सकाळी सेवेला जायचो, संध्याकाळी घरी यायचो. त्यामुळे कसं झालं, सगळे बापू भक्त होते आजूबाजूला, तेच बोललं जायचं, तेच छान असायचं, सगळं वातावरणच खूप छान होतं. मग मी अधिकाधिक बापूंकडे ओढली गेली, म्हणजे खऱ्या अर्थाने. म्हणजे मनापासून वाटायला लागलं की मला हां, म्हणजे बापू म्हणजे काहीतरी आहेत. त्यानंतर नोकरी लागली मला. प्रायव्हेटमध्येच होती मी, पण मी मला सांगितल्याप्रमाणे माझी नोकरी गेली. त्यामुळे तेव्हा पण परत मी घरी होती. मग माझे बाबा मला म्हणालेले की माझे बाबा प्रॉव्हिडंट फंडमध्ये ऑफिसर पोस्टला होते चांगले. मला म्हणाले की तू बापूंकडे जायचं सोड, मी तुला नोकरी मिळवून देतो, माझ्या बऱ्याच ओळखी आहेत. तर मी त्यावेळेला काहीच नाही म्हटलं. बाबा म्हटलं ठीक आहे बघूया. आणि मी बापूंसमोर उभी राहिली आणि म्हटलं बापू हे काय बघा, म्हणजे हे मला काही पटत नाही आहे. अर्थात तुमच्याकडे न जाणं हा काही माझ्यासाठी पर्याय नाहीच आहे, पण हे जे बोलत आहेत तेही मला पटत नाही आहे. तर त्यावेळेला म्हणजे मनस्थिती माझी चांगली नव्हती. आणि अचानक एक दिवस कॉल लेटर आलं माझं इंडियन नेव्हीचं. जर मी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये फॉर्म भरलेला ॲक्च्युली, पण बरेच दिवस तसं काही म्हणजे एवढं काही कॉन्टॅक्ट नाही म्हणा, किंवा तिकडनं काही लेटर्स वगैरे यायची नाही. पण अचानक लेटर आलं मला. मी परीक्षेला गेली आणि त्या परीक्षा मी 2007 साली 2007-08 साली माझी परीक्षा होती. त्या दिवशी बापू पूर्वी तुम्हाला माहिती आहे नेहमीच सफेद शर्ट आणि काळी पॅन्ट हा त्यांचा वेश होता, आणि कटाक्षाने तेच घालायचे, दुसरे कुठलेही कपडे घालायचे नाही. 2008 सालापासून त्यांनी रंगीत कपडे घालण्यास सुरुवात केली होती. आणि प्रवचनाला जायचो आम्ही. त्या दिवशी बापूंनी असेच, म्हणजे जस्ट नुकतंच बापूंनी रंगीत कपडे घालायला सुरुवात केलेली. त्या दिवशी बापू लाईट ब्लू कलरचा शर्ट आणि डार्क ब्लू पॅन्ट, म्हणजे नेव्ही ब्लू कलरची पॅन्ट असं घालून आले. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच गुरुवारी प्रवचन असं, शुक्रवारी माझा पेपर होता, जे कॉल लेटर मला आलेलं नेव्हीचं ते. तर बापूंना मी दर्शन घेताना सांगितलं बापू उद्या पेपर आहे वगैरे, आणि नमस्कार करून मी रात्री निघाली. सकाळी मी पेपरला पोहोचली. ते नेव्ही नगरमध्ये आमचा पेपर होता त्यावेळेला. तिकडे आधी बाहेर उभं केलेलं, नंतर जिथे प्रिमायसेसमध्ये जेव्हा आम्ही आतमध्ये एंटर झालो, एकूण एक ऑफिसर्स तिकडे जे होते परीक्षा घ्यायला, जे इंडियन नेव्हीचे होते ऑफिसर्स, सगळ्यांनी तोच वेश घातलेला जो काल बापूंचा ड्रेस होता. लाईट ब्लू कलरचं शर्ट आणि नेव्ही ब्लू कलरची पॅन्ट. मी सगळ्यांकडे बघितलं, कारण का नेव्हीचा ड्रेस आपल्याला माहिती असतो की व्हाईट कलरचा नेव्हीचा ड्रेस असतो. पण त्या दिवशी फ्रायडे होता, फ्रायडेला त्यांचा तो ड्रेस कोड असतो. आणि सगळीकडे तेच ऑफिसर्स. मला बघून एवढं रडायला आलं. मी त्यांच्या ड्रेसकडे बघितलं आणि मी काय समजायचं ते समजली. म्हटलं माझी नोकरी काय पक्की आता. त्यानंतर मी पेपर दिला, मला नोकरी मिळाली. जर बाबांना मी सांगितले बाबा मला नोकरी मिळाली बरं का. ते बाबा काही बोलले नाही, माझे हसले. म्हटलं बाबा माझ्या बरोबर जेव्हा जोपर्यंत बापू आहेत ना तोपर्यंत म्हटलं
दुसऱ्या कुठल्याही गोष्टींची मला गरज नाही आहे. म्हणजे हे चुकीच्या गोष्टी झाल्या की बाबा तू हे सोड जायचं, मग मी तुला नोकरी लावतो. म्हटलं हे असं परत कधी नका बोलू. ते झालं. त्याच्यानंतर माझं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर माझं जे सासर आहे खूप छोटं घर आहे, तेव्हा मला सासूबाईंनी आधीच सांगितलेलं मला की तुम्हाला घर बघावं लागेल, कारण का आपण इकडे सगळे अकोमोडेट नाही होऊ शकत. ऑलरेडी माझे मोठे दीर तिथे राहतात, त्यांची मुलं जाऊ वगैरे सगळेजण होते. असे डोके. तर त्यावेळेला मला जस्ट नोकरी लागलेली. मी म्हणजे ज्युनियर होती मी. तर मी म्हटलं बघूया आपण, आम्हाला सरकारी घरं मिळतात गव्हर्मेंट अकोमोडेशन्स. तर म्हटलं बघूया आपण ट्राय करूया गव्हर्मेंट अकोमोडेशनसाठी. सो मी अप्लाय केलं. पण त्यांनी सांगितलं की तू खूपच ज्युनियर आहे म्हणून, की अजून खूप मोठी लिस्ट आहे की जे सिनियर्स आहेत ज्यांचे पहिला नंबर लागतात, त्यामुळे तुला बघूया म्हणजे आता कधी लागतो आहे तुझा नंबर. बापूंना आम्ही म्हटलं बापू प्लीज, दरवेळेला आपला प्रॉब्लेम आला की आपण बापूंकडे जातोच, आणि प्लीज मला मिळू दे, कारण सध्या काही दुसरा ऑप्शन आहे. आणि लगेच नवीन घर घेणं तर मुंबईत सध्या काही फायनान्शियली म्हणजे लगेच शक्य नाही होत. तर मी म्हटलं हे लागलं तर बरं होईल. तर तिकडे जे ऑफिसर होते जे बघतात घरं देण्याचं काम जे आहे ते, त्यांना जाऊन मी भेटले. त्यांना मी म्हटलं असं असं आहे माझा प्रॉब्लेम, मला म्हणजे खूप अर्जन्सी पण आहे आणि बॅडली नीडेड. तर ते म्हणाले ठीक आहे मी बघतो, म्हणजे तू जा. त्याच्यानंतर 1-2 महिन्यांनी माझं लिस्टमध्ये नाव लागलं. बापूंना मी सांगितलं बापू माझं नाव लागलं लिस्टमध्ये, म्हणजे मला मिळालं. आणि मला जिथे हवं होते तिथे दादरला म्हणजे एंटॉफिल एरियामध्ये मला गव्हर्मेंट अकोमोडेशन मिळालं. तर मी विचार करते आपण म्हटलं मी जेव्हा घरात पहिल्यांदा प्रवेश करणार तेव्हा मी तुमचा फोटो घेऊनच बापू जाणार आहे घरी, तुम्ही लक्ष द्या. म्हणजे तुमचा फोटो घेऊन मी घरात पहिलं पाऊल टाकणार. मी एकदम विचारांचे सगळे काय म्हणतात बंगले बांधत मी चाललेली. माझे एक तिथेच राहणारे आमच्याच ऑफिसमधले माझे कलिग होते, ते मला तिथे घेऊन गेले घर दाखवायला, म्हणजे पहिल्यांदा, कारण का तो एरिया मला माहिती नव्हता. तर ते मला सोबत घेऊन गेले. संध्याकाळी म्हणजे ऑफिस सुटल्यानंतर मी तिकडे गेली, संध्याकाळी 6:30-7चा सुमार असेल. आणि आम्ही तिकडे गेलो, ते घर शोधलं, त्यांनी मला दाखवलं बहुतेक इकडे आहे घर, म्हणून आम्ही घर बघायला गेलो. घर बघितलं आणि घराच्या समोर दरवाजावर बापूंचा फोटो. आय सेड व्हॉट, मी बापूंचा फोटो घेऊन जाणार होती आणि हे काय बापू माझ्या आधी तिकडे बसलेला. त्यानंतर म्हणजे हसू की रडू असं झालं. म्हणजे बापूंनी नोकरी दिली, घर दिलं, म्हणजे ज्या ज्या माझ्या आपल्या छोट्या मोठ्या कुठल्याही गरजा असतात, शारीरिक व्याधी असतात, म्हणजे प्रत्येकातनं बापू आपल्याला सहज आणि अलगद बाहेर काढतो. माझ्याबरोबर ज्यांनी घरासाठी फॉर्म भरलेले आहेत त्यांना कोणालाच घर लागलेलं नव्हतं, म्हणजे नाही मिळालेले. त्यांना दिनांत ते लोक 2-4 वर्षांनी त्यांना घरं मिळाली. पण मला ते मी फॉर्म भरला काय आणि 2 महिन्यात मला घर लागलं आणि मी म्हणते की नाही माझा बापूंना मी घेऊन जाणार माझ्या. तुम्ही काय करणार, तुम्ही काहीच करत नाही, तो प्रत्येक वेळेला तुमच्याबरोबर असतो आणि तुमच्या आधी तिकडे पोहोचलेला असतो. म्हणजे आता असे बरेच अनुभव आहेत. आता अजून एक अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी घरातनं निघताना सर्व बापू भक्त आहेत जे उदी लावून बाहेर पडतात. तसंच देवाला पाया पाडून मी एक दिवशी बाहेर पडली. काही सूचना आपल्याला मिळतात, काही प्रत्येकाचे काय म्हणतात इन्सिडेंट्स कोइन्सिडेंट काहीतरी असतं की आपण सांगून निघतो देवाला. त्यावेळेला मी घरातनं बाहेर पडली, पूजा करताना नंदाईला मी कुंकू लावलं, उदी लावली आणि मला काहीतरी कळलं. म्हटलं आज काहीतरी होणार आहे, काय होणार आहे माहिती नाही, पण मी त्या दिवशी घाबरलेली. काहीतरी इंटिमेशन मला मिळालं. मी म्हटलं ठीक आहे आपण निघूया. रोजच मी धावत धावत निघते. उशीर झालेला, मला ट्रेन पकडायची होती. माझी ट्रेन सुटली. मी त्यावेळेला शिवडीला कामाला होती आणि 2 ट्रेन बदलून जायला लागतं. बँड्रावरनं दुसरी हार्बर ट्रेन पकडायला लागते. जर माझी ही ट्रेन चुकली असती तर ती ट्रेन चुकली असती, मग मला अजून एखादा तास लेट झाला असता. त्यामुळे म्हटलं नाही, ही ट्रेन आज काही करून पकडायचीच आपण. ती ट्रेन निघाली. मी ट्रेनचं म्हणजे चालती ट्रेन हे अगदी चुकीचं आहे. मी परत सांगते, चालती ट्रेन प्लीज कोणी पकडू नका. पण त्यावेळेला मी पकडलं, ट्रेनचं हँडल पकडलं आणि माझा पाय सटकला. आणि ट्रेनने खूप स्पीड घेतला. मी प्लॅटफॉर्मवरनं फरफटत पूर्ण गेली. मी अर्धवट ते हँडल पकडले, एका हाताने ट्रेनचा मधला तो जो बार असतो तो पकडलेला आणि मी वरही चढू शकत नव्हती आणि मी पूर्ण फरफट चालले कारण का ट्रेनने खूप स्पीड घेतला. म्हटलं आता काय संपलं, म्हटलं बघूया. तर मला काही सुचत नव्हतं. मी डोळे गच्च बंद करून घेतले. माहिती नाही कोणीतरी माझे 2 पाय घेऊन पकडलं
आणि मला खेचलं प्लॅटफॉर्मवरती. आणि प्लॅटफॉर्म संपता मी प्लॅटफॉर्मवरती मला कोणीतरी खेचलं. मी उठून बसली, सगळी लोकं आजूबाजूला बसलेली आहेत, माझ्या बघतायत. कोणी मला पाणी दिलं, पाणी चाहिए क्या मॅडम, मला नाही चाहिए. आणि मी परत तिकडनं उठली, पळाली, दुसरी ट्रेन पकडून मी ऑफिसला गेली त्याही व्यवस्थित. म्हणजे मला विदिन अ सेकंड मी सांगते, मला कोणी खेचलं मला माहिती नाही. ही गोष्ट मला माहिती होती माझ्या बाबतीत काहीतरी घडणार आहे. म्हणजे सद्गुरू आपल्याला, तुमचं जसं त्याच्याशी कनेक्शन किंवा तुमचं जसं त्याच्याशी प्रेम असेल तसं तो आपल्याला सांगत असतो की तुमचं काहीतरी होणार, काय पण मी आहे तुमच्याबरोबर, तुला काही होणार नाही. पण जे व्हायचं आहे, जे घडणार आहे, त्याच्यातनं जे तुझं प्रारब्ध आहे ते तुला भोगलंच पाहिजे. म्हणजे कदाचित त्यावेळेला मी पडणार होती, माझ्या बाबतीत अजूनही काही वाईट होऊ शकलं असतं, पण नक्कीच माझ्या बाबतीत वाईट नाही होणार. जिथपर्यंत मी माझ्या सद्गुरूबरोबर आहे, जिथपर्यंत माझ्या सद्गुरूचं माझ्यावर प्रेम आहे, तोपर्यंत प्रत्येक बापूभक्त हे ठामपणे सांगू शकतो की नाही, माझ्या बाबतीत काही वाईट होणार नाही. जे काही होणार ते चांगलंच असेल, आणि जे वाईटही झालं ते माझं काहीतरी असेल किंवा काहीतरी चांगलं होण्यासाठी म्हणून बापू आत्ता माझ्याकडनं हे करून घेतोय. हा प्रत्येकाचा ठाम विश्वास असतोच, प्रत्येक बापूभक्ताचा. तसंच माझाही आहे. आणि असं छोटे छोटे बऱ्याच अनुभवातनं बापूंनी प्रत्येक वेळेला प्रचिती दिलेली असते आणि आपल्याला जवळ बापू ओढून घेत असतो. हरिओम श्रीराम अंबज्ञ.